आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळा कँडी कशी बनवायची ते बघणार आहोत। आवळा कँडी बनवण्याआधी आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत। प्लेटमध्ये मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे कोरडे करून घेतल्यानंतर हे आवळे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। पातेल्यामध्ये मी 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते चांगलं उकळून घेतलेलं आहे। त्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। नंतर आवळ्याची प्लेट या स्टँडवरती ठेवून घ्यायची आहे। पातेल्यावरून झाकण ठेवून आवळे 15 ते 20 मिनिट चांगले वाफवून घ्यायचे आहेत। आवळे 20 मिनिट मी चांगले वाफवून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आवळे वाफवून घ्यायचे आहेत। हे वाफलेले आवळे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आवळे थंड झालेले आहेत। थंड आवळे झाल्यानंतर अशा पद्धतीने आवळ्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि आवळ्याच्या एक एक पाकळ्या पूर्ण सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आवळ्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घेतल्यानंतर या आवळ्याच्या फोडी खोलगट पातेल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने खोलगट पातेल्यामध्ये पाकळ्या मी घालून घेतलेल्या आहेत। आता या आवळ्याच्या पाकळ्यामध्ये तेवढीच साखर घालून घ्यायची आहे। पाव किलो मी साखर घेतलेली आहे। या पातेल्यामध्ये आता मी पाव किलो साखर घालून घेत आहे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। वरून हाताने साखरेला पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। साखर टाकल्यानंतर पातेल्यावरून प्लेट झाकण ठेवून 2 दिवस हे पातेलं झाकून ठेवायचं आहे। 1 दिवस झाल्यानंतर प्लेट काढून आपल्याला उघडून पाहायची आहे। साखर पूर्ण विरघळलेली आहे का ते पाहायचं आहे चमच्याने हलवून। परत चांगलं चमच्याने हलवून परत प्लेट झाकून आणखी 1 दिवस ही प्लेट झाकून ठेवायची आहे। 2 दिवसानंतर साखर पातेल्यामधली पूर्ण विरघळलेली आहे। साखरेचा पूर्णपणे पाक झालेला आहे। आता हे आपल्याला पाक एका चाळणीतून चाळून घ्यायचा आहे आणि आवळ्याच्या पाकळ्या चाळणीवरती ठेवून घ्यायचे आहेत। हे शिल्लक राहिलेलं आवळ्याचं सिरप आपण शरबत म्हणून पाण्यामध्ये टाकून पिऊ शकतो। प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने एक एक पाकळ्या पसरून घेतलेल्या आहेत। ह्या पाकळ्या 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता आवळ्याच्या पाकळ्या एकदम सुकलेल्या आहेत। ह्या सुकलेल्या पाकळ्यांवरती आपल्याला वाटून घेतलेली बारीक पिठी साखर 1 चमचा घालून घ्यायची आहे। ही साखर आवळ्याच्या प्रत्येक फोडीला लावून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ही आवळा कँडी आता काचेच्या भरणीमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे। ही आवळा कँडी वर्षभर छान टिकते। एकदम मार्केटसारखी आवळा कँडी आपण घरच्या घरी बनवू शकतो। आवळा कँडी बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे। मी बनवलेली आवळा कँडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही पण अशा पद्धतीने आवळा कँडी बनवून बघा। मी बनवलेली आवळा कँडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।